पनवेलमध्ये एसटी डेपोमध्ये ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी एसटी भाडेवाढीच्या विरोधात तीव्र आंदोलन करत चक्काजाम केलाय। शिवसैनिकांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत ही भाडेवाढ तात्काळ मागे घेण्याची मागणी केली आहे। पनवेलमधील एसटी डेपोजवळ मोठ्या संख्येने जमलेल्या शिवसैनिकांनी भाडेवाढीच्या निर्णयाचा निषेध व्यक्त केलाय। आंदोलनामुळे वाहतूक कोंडी झाली आहे आणि नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। चक्काजाम हटवण्यासाठी पोलिसांनी हस्तक्षेप केला आणि काही आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलं, पण शिवसैनिक आपल्या मागण्यांवरती ठाम आहेत। जर सरकारनं भाडेवाढ रद्द केली नाही तर हे आंदोलन अधिक तीव्र केलं जाईल असा इशारा शिवसैनिकांनी दिलाय। जनतेवर अन्याय खपवून घेतला जाणार नाही असा निर्धार त्यांनी व्यक्त केलाय। एसटी भाडेवाढ रद्द करण्याबाबत सरकार काय निर्णय घेतोय ह्याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय। ज्या सरकारने इलेक्शनपूर्वी एसटी महामंडळ हे प्रॉफिटमध्ये चालत आहे असं सांगितलं होतं, ते सरकार आज इलेक्शन झाल्यानंतर एसटी महामंडळ तोट्यामध्ये आहे हे सांगत आहे। कुठेतरी खूप मोठा याच्यामध्ये वाद आहे चालू आहे, कारण की ही वाढ झालीच कशी काय? जेव्हा तुमचं महामंडळ म्हणतंय की आमचं एसटी प्रॉफिटमध्ये आहे, तर आता तुम्ही कसं काय भाडेवाढ केली आहे? फक्त ते इलेक्शन स्टंट होतं तुमचा का? आधी महिलांना तुम्ही अर्ध तिकीट दिलं होतं, आता तुम्ही लगेच महिलांचं पण अर्ध तिकीट काढून घेतलेलं आहे। कुठेतरी पॉलिटिकल स्टंट तुमचा चालू आहे आणि मान्य नाही आहे। तर तुम्ही असंच करणार असाल, आज गव्हर्नमेंट आज बघतोय आपण, तर आज जीएसटीमुळे खूप महागाई वाढलेली आहे। प्रत्येक गोष्टीमध्ये महागाई आहे। तुम्ही तुमच्या रोजच्या जीवनाच्या गोष्टीमध्ये तुमची महागाई वाढलेली आहे। पगार तेवढंच आहे, लोकांचा पगार वाढलेला नाही, कर्मचाऱ्यांचा पगार वाढलेला नाही। अशा वेळेला लोकांनी पैसे आणायचे कुठून? तर ह्याला आम्ही विरोध आहे आणि सरकारने याचा निर्णय मागे घ्यावा सांगतो।